नमस्कार. द परफेक्ट व्हॉइसच्या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी किरण तारे. आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि हा मुद्दा आहे मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा जो निकाल लागलेला आहे. या निकालानंतर अनेक भ्रम दूर झालेत, अनेक गोष्टी स्पष्ट झाल्यात. मुख्यतः काय होतं की हिंदू टेररिझम ही संज्ञा संपुष्टात आली आणि यासाठी सगळ्यात मोठं योगदान ज्यांचं होतं अशा वकिलांच्या एका टीम मधले ज्येष्ठ सदस्य ऍडव्होकेट गणेश सोनी आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हिंदू टेररिझम कसं चुकीचं होतं आणि त्याच्या मागे काय कारणं होती, त्याला कोण जबाबदार होतं. गणेशजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिले आम्हाला तरी सांगा की हिंदू टेररिझम ही जी संज्ञा होती ती या बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर संपुष्टात कशी आली, याच्या मागचं कारण काय होतं, याच्या मागे कोण लोक होते आणि हे मुळात हिंदू टेररिझम आलं कुठनं, कोण त्यामागचे लोक होते. सुरुवातीला एक गोष्ट मी स्पष्टीकरण करू इच्छितो. असं या प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक झाल्यानंतर अगदी त्या क्षणापासून मी या प्रकरणात भेटतो. परंतु पॉज घेऊन सांगतो, 16 पर्यंतच होतो, पण 16 साली माझी काही शासकीय याच्यामध्ये काही नियुक्त्या झाल्या माझ्या आणि त्याच्यामुळे मला एकीकडे आरोपीचा आहे वकील की सरकारने खटला दाखल केला आणि दुसरीकडे सरकारच्याच बाजूने मी वकील पदवी घेतली दुसऱ्या काही प्रकरणांमध्ये. असा विरोधाभास होय नको म्हणून मग या घटनात बाजूला झालो आणि काही सरकारच्याच वतीने काही मला जबाबदार आला ते अजूनही मी पार पाडतो. पण सुरुवात मात्र मी नक्की केली. 29 सप्टेंबर 2008 खरं म्हटलं तर आज लताबाईंचा वाढदिवसाचा दिवस आहे तो. आणि त्या दिवशी मालेगावला रात्री साधारण 9:30च्या आसपास जो एका स्कूटरवरती बॉम्बला झाला, त्या स्कूटरमध्ये RDX ठेवण्यात आलेलं होतं आणि ते रिमोट कंट्रोलने ते उडवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 2 डझनहून अधिक लोक देवानी मृत्युमुखी पडली. खूप जण जखमी देखील झाले आणि त्या घटनेचे प्रतिसाद केवळ मालेगाव, नाशिक जिल्हा, ठाणा, महाराष्ट्र, भारत एवढेपर्यंत न राहतात अगदी विश्वव्यापी म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण या प्रकरणाची न्यूयॉर्क टाइम्स वगैरे सर्वांनी दखल घेतली होती आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक केल्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट हिंदू फिमेल टेररिस्ट म्हणून एक शब्दप्रयोग तिथे थोडासा काही रुजला होता. तर आणखीन ही घटना व्हायच्या अगोदर ज्या काही भारतामध्ये ज्या काही दहशतवादाच्या घटना होत्या त्या एका विशिष्ट समुदायाकडनं एका दुसऱ्या विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यासाठी होत्या. ह्या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी काही मंडळींनी कट रचला की ज्या कटाद्वारे काही हिंदू मंडळींना जे हिंदू धर्माचं पालन करणारे आहेत, हिंदू धर्माची महती सांगणारे आहेत, काही साधू आहेत, साध्वी आहेत, यांना कसंही करून गुंतवायचं आणि कसंही करून जे हिंदू संघटना आहेत त्यांच्यापर्यंत पोचायचं, त्यांच्या मोठ्या लोकांना अटक करताना तरी बघायचे आणि संघटनेची बंदी आणायची असा याच्यामध्ये एकंदर डाव होता असं म्हटलं तरी वावट होत. तर साध्वीजींना अटक झाल्यानंतर कशी झाली ती देखील फार समजण्यासारखं आहे. त्या होत्या सुरतेला त्यांचं तो काही सप्ताह जो होता त्या सप्ताहात त्यांचं वाचन वगैरे काही धार्मिक वाचन चालू होतं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला मुंबईला चौकशीसाठी आम्ही बोलवतोय, पहाटे मॅटेरियल गेले त्यांच्याने आणि चौकशी केल्या तर तुम्हाला लगेच सोडून देतो, काय जबाब नसेल असं सांगून या बहाण्याने त्यांना मुंबईमध्ये आणलं. आणि नंतर दादर पूर्वेला जे चित्रा टॉकीज आणि शारदा टॉकीज आहे तिथे एका हॉटेलमध्ये त्यांना वेगळ्या नावाने त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथूनच काळा चौकी जी आहे ती काही किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिथे त्यांचं इंट्रोगेशन होतं की तुमचा स्वभाव काय, तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती बरोबर. तर तेव्हाच्या सरकारी यंत्रणेने किंवा तेव्हाच्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने असा आरोप केला की या घटनेमध्ये जी काही स्कूटर जी आहे ती तुमच्या मालकीची आहे आणि स्कूटरचा बॉम्बस्फोट घेणारी जी म्हणजे ती देखील तुम्ही उपलब्ध केलेली आहे आणि तुम्ही आणि कर्नल पुरोहित या दोघांनी मोठ्या प्रमाणात एक कॉन्स्पिरसी केली जेणेकरून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करता येईल, त्याच्यामध्ये द्वय पसरवत नाही अशी सर्व पार्श्वभूमी करण्यात त्यांनी. आता एक लक्षात घ्या, हा काही साध्या चोरीमारीचा डकैतीचा काही गुन्हा नाहीये. हा मोठ्या स्वरूपाचा असा गुन्हा आहे की त्याचे परिणाम 2 जाती जमातीमध्ये, 2 दरम्यानमध्ये होतील ज्याच्यामुळे उद्रेक होईल, कदाचित दंगली होऊ शकतील, अशांतता फैलावेल, अशा तऱ्हेचं याच्यामध्ये उद्दिष्ट होत. त्यामुळे कॉन्स्पिरसी इंग्लिशमध्ये ज्याला आम्ही म्हणतो, कट म्हणतो मराठीमध्ये, हिंदीमध्ये साजिश म्हणतो, ती साजिश असल्याशिवाय काही मीटिंग ऑफ पॉइंट्स, काही डोकी एकत्र येत नाहीत, काही ठरवत नाहीत की आपण असं करू. आणि ह्या प्रकरणाची व्याप्तीच एवढी होती की केवळ 2 लोकांनी हे केलेलं कृत्य इतकं ते सोपं नव्हतं. म्हणजे वर्करने बघायला गेलं तात्विक दृष्ट्या देखील बघायला
त्यामुळे ह्याच्यासाठी खूप लोक आपल्याला गोवायला लागतील आणि अशी नवीन डोकी निर्माण करण्यात आली. आणि 12 एप्रिल 2008 साली भोपाळला जे श्रीराम मंदिर आहे की जिथे मी स्वतः जाऊन पाणी करून आलेलो आहे, की ते पंचनामामधल्या वर्णनाशी जुळतंय की नाही, तर तिथे राम मंदिरमध्ये म्हणजे पहिली बैठक घडली असा तेव्हाच्या पोलीस प्रशासनाचा आरोप होता. आणि त्या घटनेमध्ये, त्या बैठकीमध्ये रविवार होतो, त्या दिवशी पहिल्यांदा कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांची जान पहचान एक ओळख झाली त्याची. आणि तेव्हा पुरोहितांनी तथाकथित साध्वीला असं सांगितलं की ज्या काय सध्या घटना घडतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जात आहे, हिंदूंची मंदिरं म्हणा काही असे दहशतवादी स्फोट करतात की जे हिंदूच मारले जातात, तर ह्याचा आपण कुठेतरी बदला घ्यायला पाहिजे. तर कसा घ्यायचा, काय घ्यायचं, असं म्हणजे तथाकथित पुरोहितांनी साध्वीला सांगितलं. साध्वी म्हणाली त्याची मला हवं माणसं पुरवते. तिथून साध्वीचा रोल सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्या एका सिनेमाचे चित्रपट कथेसारखं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला 2 लोक देते. आणि आता खटल्याचा निकाल लागलाय मागच्या मंगळवारीच गोष्ट, 31 जुलैला, परत 8 दिवस होत आहे. याच्यात आपण बघितलं तर पाटीदार, कालसम्रा आणि संदीप डांगे या ज्या 3 तथाकथित इंदोर स्थित किंवा भोपाळ स्थित मध्य प्रदेशातल्या 3 व्यक्तींनी ती गाडी आणलेली, तसा जो आरोप होता, हे 3ही व्यक्ती कधीच मिळालेली. त्यामुळे मुळात कुठल्याही अशा तऱ्हेचा कट की ज्या कटाची व्याप्ती खूप मोठी असणार आहेत, खूप मोठे बळी जाऊ शकतात, हिंसा होऊ शकते, विध्वंस होऊ शकतो, तर याच्यासाठी मगाशी म्हटलं तसं बरीच डोकी जमवायला लागतील, बरेच असे प्लॅन करायला लागतील लोक. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की जी काही तथाकथित जी बैठक जी आहे भोपाळच्या राम मंदिरात 12 एप्रिल 2008, त्याच्यामध्ये असे काही साक्षीदारांची टिप्पणी घेण्यात आली की आम्ही देखील त्या बैठकीत होतो, आम्ही देखील त्या बैठकीत ऐकलंय की पुरोहितांनी असं आव्हान केलं. बरं, पुरोहित हे मिलिटरी मधले लष्कर दलातले अतिशय मोठ्या तऱ्हेचे अधिकारी, त्यांचं कर्तव्य देखील चांगलं आहे, ते पंचमढीला देखील होते मध्य प्रदेशात. अशी व्यक्ती म्हणे खोटी वेगवेगळ्या तऱ्हेची त्यांनी घटना केली, संविधान बनवलं आणि हिंदू संविधान होतं, हिंदू कॉन्स्टिट्यूशन होते, हिंदू राष्ट्र त्याच्यामध्ये संकल्प आणि उद्दिष्ट होतं. तर अशी म्हणे त्यांची संकल्पना होती की भारतभर हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे, भारताची हिंदू घटना असली पाहिजे. आणि त्यांनी बरीच मंडळीची गोळा केली. अभिनव भारत म्हणजे काही आहे, त्याने आरोपी गोळा केले, काही मंडळींना त्याच्यात बोललो, त्याला आरोपी म्हणून संबोधण्यात आलं. अजय राहीकर आहे, बरेचसे मंडळी आहेत, एक स्वामी आहेत त्याच्यामध्ये, ते काश्मीरचे, त्यांचा काहीच नाशिकशी काही संबंध आहे. ज्या लोकांचा त्या स्थानाशी संबंध नाही, मालेगावशी नाही, नाशिकशी नाही, ज्या लोकांनी कधी साध्वीजींना ओळखलेलं नाही, साध्वीजी कुठे काय कशा आहेत वैयक्तिक परिचय नाही, अशा मंडळींनी तथाकथित 12 एप्रिलला ती कॉन्स्पिरसी रचली, साजिश रचली आणि यापुढे कट घडवण्याच्या उद्देशाने सर्व गोष्टी तयार केल्या. आणि मग कुठून तरी RDX मध्ये पोरण्यात आलं आणि मग ते RDX प्लॅन करण्यात आलं स्कूटरमध्ये. आणि मग ते मध्य प्रदेशात स्कूटर इकडे येते, इथे आल्यानंतर डिटॉर्नेटच्या साह्याने उडवण्यात आलं. आणि त्याच्यापर्यंत पुढे हिंसा काय घडली त्या सगळ्यांना स्फूर्त आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. सुरुवातीला जो काही तपास होता तो ATS कडे होता आणि ATSनी साध्वीजींचे अतोनात हाल केले, याच्याबद्दल काहीच दुमत असायचं कारण नाही. ते हाल इतके भयंकर होते की साध्वीजींना जमिनीवरती असं उतार पाडण्यात आलं, त्यांच्या पाठीवरती अशी लाकडी फळी ठेवण्यात आली, अशी बागेमध्ये सिसॉ असते, सिसॉमध्ये एका बाजूला एक बसतो, तो वर गेला की दुसरा खाली येतो, तशा तऱ्हेने ती फळी होती. आणि फळीवरती एका बाजूला एक पहिला शिपाई असायची, ती जोर द्यायची, मग ती दुसरी वर जायची, मग दुसरी खाली यायची, ही वर जायची. अशा तऱ्हेचं त्यांच्या कमरेची अक्षरशः वाट लागली. सगळे त्यांचे लंबर्स वगैरे जे काही असतात त्यामुळे त्याला पाठीला ते सतत त्रास व्हायला लागला. पुढे त्यांना शेवटी व्हीलचेअरवर बसायची वेळ आली. सांगायचा मुद्दा काय की त्यांच्याकडनं खूप दबाव त्यांच्यावरती होता की यांची नावं घ्या, त्यांची नावं घ्या, परंतु त्या काही बदल्या नाहीत कुठे परिस्थितीवर आहे. आणि अक्षरशः कपोल कल्पित ज्याला म्हणता येईल, दिस टाइम सिनेमाला सुटेबल होईल अशा तऱ्हेची कॉन्स्पिरसी बनवली, एक काल्पनिक इमॅजिनेशन करून एक चार्जशीट बनवून दोषारोपपत्र बनायचं. ते दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे सप्टेंबरमध्ये आपण गोष्टी होत्या आणि नोव्हेंबरमध्ये 26/11ची मोठी घटना घडली. तिथे आणखीन आंतरराष्ट्रीय त्याचे रॅमिफिकेशन्स होते. आणि ती घटना घडल्यानंतर तेव्हा काँग्रेसचं डबल इंजिनचं सरकार होतं, केंद्रात काँग्रेस, महाराष्ट्रात काँग्रेस. आणि तेव्हा मला चांगलं आठवतं की 31/12/2008ला तेव्हा चिदंबरम हे भारताचे गृहमंत्री होते, तेव्हा त्यांनी NIA कायद्याचं त्यांनी ऑर्डिनन्स काढला आणि पुढे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. आणि साध्वीजींना सुरुवातीला जो फक्त इंडियन पिनल कोड होता, भारतीय न्याय संहिता जी होती, आणि मकोका लावण्यात आलेला होता.
त्याच्या व्यतिरिक्त NIAची देखील त्याच्यामध्ये कलम ओढण्यात आली, जेणेकरून त्याची व्याप्ती मोठी झाली. तपासाची जी काही सगळी सूत्र आहेत ती स्थानिक ATSच्याकडनं, राज्यातली जी ATS आहे त्यांच्याकडनं ती NIAकडे झाली. आणि नंतर पूर्ण मोठा फेटला गेला. लोकांना सतत वाटत राहिलेलं की इतके दिवस का चाललाय हा फेटला. 8 साली घटना घडते आणि 25 साली 17 वर्षानंतर निकाल लागतो. त्याचं एक कारण एक असू शकेल सगळं की सुरुवातीला जे शिंदे नावाचे जे जज साहेब होते त्यांच्याकडे जेव्हा प्रकरण चाललं आणि तेव्हा आम्ही मकोकाबद्दल आम्ही आक्षेप घेतला की या प्रकरणामध्ये, कारण मकोका हा कायदा जो आहे तो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असताना तेव्हा मिड 90च्या मध्यामध्ये मुंबई परिसरात, पुणे परिसरात त्या आर्थिक चांगल्या घटना घडतात. तिथे एक्स्टॉर्शनच्या घटना घडायला लागल्या. जे इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज होत्या, उद्योगपती होते, व्यापारी होते, त्यांना फोनवरून धक्की असेल, दुबईवर यायचं, हाँगकाँगवर यायचं आणि कुठं फोन यायचा आणि त्या फोनवर की उद्या इतके पैसे टाकले तुला उडवतो वगैरे. आणि दुर्दैवाने काही त्यांचे बळी देखील गेलेले आहेत. आणि त्याचा इतका उत्साह झाला की मुंडे साहेब असताना त्याच्यामध्ये मग मकोका साहेब प्रावधानात सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांची मतं जमवून मकोका कायद्याची निर्मिती झाली. आणि मकोका कायद्याचं उद्दिष्ट असं की जे पैशाच्या प्रलोभनाने धमकवतात, एक्स्टॉर्शन करतात आणि कधी कधी खून देखील पाडतात, मारतात वगैरे, अशा लोकांना वचन बसण्यासाठी मकोका कायद्याची निर्मिती झाली. तर आम्ही हाच आक्षेप घेतला की गृहीत धरा फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट की या म्हणण्याचा बॉम्बलास्ट करायचा उद्दिष्ट होता फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट. त्याच्यामध्ये त्यांना आर्थिक प्राप्ती तर काही होणार नव्हती. त्यांना मकोका कलम कसा केला होता हे आमचं म्हटलं पटलं म्हणून त्यातला मकोका उडाला आणि मग हा खटला नाशिकला गेला. आणि नाशिकला गेल्यानंतर सातवींच्या सूचनेनुसार आम्ही एक ॲफिडेव्हिट बनवलं. आणि आमचं हेच म्हणणं होतं की पोलिसांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. आम्हाला एवढी दहशत होती की ज्या मॅजिस्ट्रेट साहेबापुढे रिमांडला नेले जायचे त्यांना आम्ही बोलू तक्रार करू शकत नव्हतो की आम्हाला त्रास होतोय, आम्हाला दाखल लक्ष दाखवलं जाते, दडपण आणलं जाते, याची नाव घ्या त्याची नाव घ्या म्हणून सांगण्यात येत आहे. हे सुद्धा तिला हिंमत नव्हती कारण ती शारीरिकदृष्ट्या खचली होती, मानसिकदृष्ट्या खचलेली होती. पण नाशिकला जेव्हा प्रकरण परत गेलं तेव्हा सातवीजींनी 10 ते 12 पानाचं एक मोठं सप्तप्रतिज्ञापत्र असं बनवलं. सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या सप्तप्रति ॲफिडेव्हिट शब्दावरती त्यांनी ते सांगितलं सगळं. आणि कोर्टाला आमचं असं म्हणणं होतं की आमचं ॲफिडेव्हिट आहे सप्तप्रति त्यालाच तुम्ही CRPCच्या दारानुसार कंप्लेंट म्हणून समजा आणि त्याच्यात पोलिसांना योग्य ते आदेश द्या. परंतु ते प्रकरण तसंच पेंडिंग राहिलं ते. आणि नंतर मग NIA ऍक्ट आल्यानंतर त्याची व्याप्ती वाढली. मग NIAने याच्यामध्ये खूप तपास केला आणि दोषावर पत्र दाखल केलं. पुढ्या खटला जवळजवळ भरपूर वर्ष चालला. त्यातले 31 साक्षीदार नाहीसे झाले, 31 साक्षीदार हुस्तायत झाले. कारण हुस्तायत स्वाभाविक जे त्यांनी म्हटलेलं नव्हतं ते त्यांच्या तोंडी घालण्यात आलेलं होतं, त्यांनी काही टिकू शकलं नाहीये. तसंच ज्या त्यांनी तथाकथित जे काही कन्फेशन जी काय घेण्यात आली, गुन्ह्याची जी कबुली आहे, ज्याचे काही नियम आहेत कबुलीच्या संदर्भात, त्यानुसार ते काही घेण्यात आलेलं नव्हतं. आणि सर्वात मुख्य म्हणजे RDX कुठून आलं याचा शेवटपर्यंत कुठलाही पुरावा प्रशासन, पोलीस प्रशासन देऊ शकलं नाही. त्यामुळे ते आलं कुठं, त्याचा सोर्स काय, ते ट्रान्सपोर्ट करणारे कुठून आले, कुठून कुठे त्यांनी नेलं. RDX म्हणजे वाण्याच्या दुकानाचं गुळ आणला आणि चणे आणले इतकं ते सोपं नाही आहे. RDX भयंकर गंभीर असं स्फोटाचं जे मूळ आहे ते, त्यामुळे ते प्रिझर्वेशन खाली असतं, त्याला खूप सिक्युरिटी असते, खूप संरक्षण असतं, तिथे पुढे ठेवलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टीवरती कुठेच शेवटपर्यंत प्रकाश पडला नाही. आणि तथाकथित जे 3 जण होते, डांगे, कारसागर आणि जी नावलेली पाटीलदार, यांनी जर आपण गृहीत धरलं ती आणले तिकडे मध्यप्रदेशात ट्रान्सपोर्ट करून, ते शेवटपर्यंत सापडलेलं. त्यामुळे खरोखर त्यांना त्यांना तिथे गाडी नेताना कोणी पाहिलेलं आहे, त्यांचे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. या सर्व गोष्टींचा फायदा म्हणा किंवा न्यायालयाने विचार केला आणि साध्वी आणि इतर जी मंडळी आहेत त्यांनी दोष. पण मग या तिघांचं काय झालं असेल असं वाटतं? ते आता जिवंत आहे, शेवटपर्यंत त्यांचं काहीच उलगडा झालेलं नाहीये. आणि आता तर 17 वर्ष झाले. कायद्यामध्ये असं प्रावधान आहे की जर एखादी व्यक्ती 7 वर्षांच्या पलीकडे जर मिळून येत नसेल तर कायद्याच्या नुसार ही और शी इज प्रिझ्युम्ड टू बी डॅश. त्यामुळे त्यांचं भरपूर प्रशासन यंत्रणांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण ते शेवटपर्यंत ते मिळालेले नाही. त्यामुळे ते अस्तित्वातच नाहीत, ते मिळू शकत नाही. त्यामुळे ते प्रिझ्युम्ड टू बी डेड कायद्याचे. पण हे 3 जण जे आहेत, दिलीप पाटीदार, काळजांगरा आणि संदीप डांगे, या नावाच्या व्यक्ती खरंच अस्तित्वात होत्या की ते पण काल्पनिक? नाही, ते काल्पनिक. त्या अस्तित्वात आहेत, त्यांची फॅमिली आहे, नावा नाही एवढं. अच्छा, पण ती माणसं सापडत नाहीत. शेवटपर्यंत सापडलं आणि ते माणसाचं सापडलेलं आहे. तुमची जी थेअरी आहे त्याने तिकडनं ते RDX आणलं. आणि मुळात हे इतके सामान्य कुटुंबातले मंडळी आहेत की यांना RDXचा ऍक्सेस मिळणं केवळ अशक्य आहे.
मग त्याला ते आरडीएक्स त्याच्यापर्यंत पोहोचलं असतं, त्यांना कोणी उपलब्ध करून दिलं. मुळात जे आरडीएक्स जिथे समजा निघालं असेल तिथे मग त्या आरडीएक्स गायब झाल्याची कुठे तक्रार नाहीये. त्यामुळे जिथे अशी तक्रारच नाही, मग याच्या हातात आलं कुठे ते प्लॅन कुठे. पण सर याच्यात खरंच आरडीएक्स वापरलं गेलंय याच्याबद्दल पण डाऊट आहे की तो जो बॉम्ब होता खरंच आरडीएक्स होता की आणखी काय होतं. त्याची तीव्रता, त्याच्याबद्दल काही कॉम्पोजिशन्स आहेत ते सगळं लक्षात घेतात, त्याच्याबद्दल देखील मोठा वादच आहे. त्यामुळे डिफरन्स ऑफ ओपिनियन त्याच्यामध्ये नक्की आहे. कारण कोर्टाने असं म्हटलंय की आरडीएक्स जर त्या डिक्कीच्या खाली लावलं असेल आणि त्याच्यामध्ये 6 माणसं मिली असतील तर त्या बाईकचा चेंदामेंदा व्हायला हवा होता. बाईक इंटॅक्ट आहे, हे कसं बरोबर. त्यामुळे हे जे डिटोनेटर जे आहेत ते आरडीएक्स कदाचित असू देखील सगळ्यात नाही, त्याची व्याप्ती मॅग्नेट तेवढा नाही की जे आरडीएक्सने झालं असतं. आरडीएक्सने कदाचित बल्बच्या बिल्डिंग देखील पडू शकली असते. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याची तीव्रता फक्त आहे कदाचित पण आरडीएक्स नसावं. पण त्यामुळे ही सगळी आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जे कोर्टाने ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ती गाडी जी आहे ती साध्वीजींची होती, अशा स्वरूपाचा त्याची ओनरशिप माहिती देणार कुठलाही पुरावा प्रशासनाने आणला नाही, रेकॉर्ड केली की बाबा त्याच्याच मालकीची. त्याचा आरसी बुक होता, आरसी बुकवर त्यांचा नंबर होता, 86 वर्षाचा नंबर येतो, आरसी बुकवर टॅली होतो, इंजिनचा नंबर टॅली होतो. कुठल्याही स्वरूपाचं ओनरशिप, मालकी, स्वामित्व ज्याला आपण मराठी म्हणतो ते स्वामित्व दर्शवण्याचा कुठलाच याच्यामध्ये सापडणार नाही. गणेशजी या सगळ्या केसमध्ये सगळ्यात जास्त हायलाईट झालेली गोष्ट अशी की त्या साध्वीजींचा प्रचंड छळ झाला. तुम्ही थोडा उल्लेख केला त्याचा की तो नाच हाल झाले, अमानवीय त्यांचा छळ झाला. त्याच्याबद्दल तुमच्याशी जेव्हा त्या बोलायच्या तेव्हा त्यांनी काय सांगितलं की एक्झॅक्टली त्यांना, म्हणजे तुम्ही उदाहरण दिलं पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी त्यांना काय छळ झाला. पुरुष अधिकाऱ्यांनी त्यांना पट्ट्याने मारलं असं पण त्यांनी एकदा एका ठिकाणी म्हटलं, हे कितपत कराय. शारीरिक छळ झाला. मला वेगळी स्वरूपातच त्या इन्स्ट्रक्शन्स होत्या की मेरा शाळेत प्रताडणा उभी, त्याचा नेहमी प्रताडणा शब्द नेहमी यायचा वारंवार किंवा नंतर की त्यावेळी बाकीच्या पलीकडे काही विस्तृत करण्यात आलेलं नव्हतं, पण त्याची अवस्था फक्त त्या चालू शकत नव्हत्या, त्यांना धरायला लागायचं, पुढे पुढे व्हीलचेअरवरती त्यांना ठेवायला लागलं वगैरे वगैरे. त्याच्यात त्यांना मध्य प्रदेशातल्या काही खटल्यांमध्ये गुंतवण्यात आलं, तेव्हा देखील त्यांना मग ट्रेनने जाता येईना, ट्रेनला जरी जग बसतात म्हणून विमानाची सोय करायला लागली. अशी सर्व घटना आपल्याला तुम्ही आठवतात सगळ्या. बरं. आणि याच्यात ना म्हणजे मालेगावचा सगळा एकंदरीत खटला बघितला तर मकोका झाला, UAP झाला, हे सगळे कायदे लावले. कोर्टाने सगळे डिबार केलेत. कोर्टाचं म्हणणं की काही ऍप्लिकेबल होत नाही. असं असताना तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या कायद्यामध्ये काहीतरी प्रचंड मोठी त्रुटी राहिलेली आहे किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना, कलम लावताना काहीतरी फार मोठा दोष राहिलेला आहे. माझं त्याबद्दल थोडंसं वेगळं आहे की UAP कायद्याची आवश्यकता आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. कारण बऱ्याचशा नक्षलवादी घटनांना दोष त्यांचा शोध घेताना लोकमंडळीचा त्याने केलेल्या कृत्यांचा UAPचा वापर करण्यात आला, NIचा वापर करण्यात. कायदे चांगले आहेत, कायद्याचं उद्दिष्ट चांगल्याच्याबद्दल वादच नाही, परंतु कायदे वापरताना शेवटी तुमच्यासमोर आलेला पुरावा आहे, तो पुरावा घडलेलं कृत्य आणि ते कृत्य कायद्यातल्या कुठल्या भाषेत तुम्हाला बसवता येतं हे जोपर्यंत आपल्याला याचं ज्ञान नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला प्रोफिशियन्सी नाही तोपर्यंत कायद्याचा चुकीचा वापर राहणारच. तिकडे आधीच्या खटल्यांमध्ये पण झालं की UAP कोर्टाने म्हटलं की ब्लॅकअँडली तुम्ही लावू शकत नाही. आणि साध्या कुटुंबातील मंडळी होते, काही टेररिस्ट नाहीत, त्यांची काही पार्श्वभूमी नाही, गुन्हेगारी कुठे पार्श्वभूमी नाहीत, दरोडे होते, चोर होते, लुटार होते, असं काही प्रकार नाही. कायद्याचं उल्लंघन करणारी मंडळी होती, सामान्य कुटुंबात तसं मंडळी. याच खटल्यातलं आणखी दुसरं मोठं नाव आहे प्रसाद पुरे. त्यांचं लेफ्टनंट कर्नल होते, त्यांनी खूप चांगलं कामगिरी केली होती, मिलिटरी इंटेलिजन्समध्ये होते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रेक्षकांना आपण आपल्याला सांगायला पाहिजे की मिलिटरी इंटेलिजन्सचं काम खूप व्यापी आहे, खूप मोठं सर्वव्यापी असतं. आणि ते तर जम्मू काश्मीरमध्ये होते. त्याच्यामध्ये पण कुठेतरी अशी कॉन्स्पिरसी थिअरी तुम्ही म्हणतात तशी आहे की त्यांना काही गोष्टींचा सुगावा लागलेला होता, त्या गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून कर्नल पुढे त्यांना याच्यामध्ये अडकवण्यात आलं, असं पण एक थिअरी त्याच्यामध्ये मांडली जाते. याच्यात कितपत तथ्य वाटते का? आता कोर्टाने तर सगळंच क्लिअर केलं, पुरावा रेकॉर्डवरती आलेले त्यात विषय थेऱ्या होते, फुगवल्या गेल्या सगळ्या, पण त्याच्या अनुषंगाने कुठल्या त्याचा पुरावा आलेला नाहीये. त्यामुळे ह्या काल्पनिकच आणि या ब्लोअप केलेल्या काही गोष्टी तसंच वाटेल. कारण त्यांचा तर दावा होता की मला आर्मीने सांगितलं तुम्ही अभिनव भारतच्या बैठकीला जा किंवा या सगळ्या लोकांशी संपर्क करा, सोर्सेस तयार करत होते. पण सोर्सेस तयार करणं याचा अर्थ तुम्ही त्या घटनेमध्ये इन्व्हॉल्व्ह आहात असं नाही. कोर्टाने ते सांगितलं, याचा पुरावा कुठेच नाही. पण तुम्हाला कर्नल बद्दल काय वाटतं? कर्नल हे सुद्धा त्यांची पण 17 वर्ष गेलीत आयुष्यातली, करिअरवर जाग लागला तो वेगळा रेकॉर्ड. आपण जे म्हटलं मिलिटरी इंटेलिजन्स, त्याला पण अवॉर्ड्स मिळालेले आहेत, पूर्वी प्रशस्ती पत्रक मिळालेली आहेत. त्यामुळे एक हाय रँकिंग ऑफिसर होता बघ,
एक करिअर बरबाद झालंय काही काही वाट्यांमध्ये खोटं बोलणं बरोबर, त्याबद्दल वाद नाही. पण तुम्हाला असं वाटतं का खूप मोठा व्यापक कट होता या दोघांना पार्टिक्युलरली गुंतवण्याचे? आणि ही घटना व्हायच्या अगोदर मला नक्की आठवते शरद पवार साहेबांचं एका कार्यकर्त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आलेला आहे की हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करणारे ते भले सुप्रिया सुळेंनी त्याचा इन्कार करू द्या, तो हा प्रकार घडलेला आहे. नंतर पी चिदंबरांनी बोललेला आहे तो शब्द, सुशील कुमार शिंदेनी हा शब्द बोललेला आहे जयपूरच्या एका कार्यक्रमामध्ये. त्यामुळे हा शब्द तिकडनंच कॉइन झालेला आहे, त्याच्यामधलं काही गमत असायचं कारण. ओरिजिन आहे शरद पवारांचं. ते अलिबागला त्यांच्या पक्षाची बैठक होती आणि त्या बैठकीत ते म्हणाले की आज हिंदू दहशतवाद फोफावतोय, त्याला तुम्ही अटकाव घाला. असं आरा पाटलांना ते बाजूला बसले होते म्हणाले. त्याचा उत्तर महाराष्ट्र न्यूजमध्ये पहिल्या पानावर आलेला होता. मी वाटलेलं मला चांगलंच म्हणाल यांच्या. पण जेव्हा खटल्याचा निकाल लागला त्यानंतर तुमचं साध्वींशी बोलणं झालं नाही? तेव्हा मी बाहेर होतो मुंबईच्या, किंवा जेव्हा त्या बेलवर बाहेर आहे त्यानंतर खासदार झाल्या, त्यांनी राजकारणामध्ये आले 5 वर्ष. राजकारणात आल्यानंतर माझा संबंध काय, लोक माझ्याकडे जबाबदारी वेगळे होते, मुंबईच्या बाहेर असायचो. आता त्या रिलीफ वाटतात की एक मोठा डाग धुतला गेला, माझं बळब जे होतं ते दूर झालंय त्यांच्यावर, काही घर नाही. पण मग असे प्रकार रोखायचे असतील तर काय करायला, म्हणजे कुठल्या तरी इनोसंट व्यक्तीला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचं, हे जर तपास यंत्रणा ठरवलं तर कोणाला अडकू शकतात, आपल्यापैकी कोणी त्यामुळे अडकू शकतं. हे थांबवायचं असेल तर कायद्यामध्ये अशी काय तरतूद आहे की ते तरतूद आहे. जर एखादा फोटो गोवल्यात आलं एखाद्याला जाणून बुजून आणि त्याचा छळ करण्यात आला, माहिती आहे की त्या अधिकाऱ्याला की याचा काही संबंध नाही, पूर्ण कायद्यामध्ये 211 IPCचं कलम होतच किंवा त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे. शिक्षा फारच अल्प आहे. शिक्षा विधेयकाचं 17 वर्ष आयुष्य दिलं त्याचं, 1/4 आयुष्य दिलं त्यांचं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ज्या अधिकाऱ्याने तपास केला त्यांच्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिले की तपास चुकीचा होता, त्यांना शिक्षा होईल असे काही तरतूद नाही का कायद्यामध्ये? तेच म्हटलं 213 जी कल्पना आहे IPC, पण त्याच्यासाठी फिर्याद देणार कोण त्यांच्याकडून? मांजराच्या वेळात घंटा वाढणार कोण? आणि तो निर्णय शासन पातळीवर तो व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी चर्चा पाहिजे, प्रस्ताव पाहिजे, पॉलिटिकल विल पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. पॉलिटिकल विल असेल तरच विल करत. जसं पण उल्लेख केला, काँग्रेसचं सरकार असताना, डबल इंजिन सरकार असताना साध्वीचा एवढा छळ झाला, पण ज्या अधिकाऱ्याने छळ केला त्याच अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळालं भाजपचं सरकार आल्यानंतर. त्यामुळे अधिकाऱ्यांना काही फरक नाही पडलेला किंवा त्यांचं काही नुकसान झालेलं नाही, त्यांचं प्रमोशन थांबलेलं नाही, त्यांचं पेन्शन थांबलेलं नाही. पण या सगळ्यामध्ये असं वाटत नाही गणेश आपल्याला की महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा, त्यांची विश्वासार्हता या दोन्ही केसमध्ये पार ढासळलेली आहे. आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं, हे तपासच करत आहेत व्यवस्थित. सुरुवातीला ATSच्या बाबतीत तेच झालं, ट्रेनचा जो बॉम्ब पेटला विकास जॉला 7-11 म्हटलं जातं, किंवा देखील त्यासाठी काय करावं? ते तपास यंत्रणांना वकिलांची मदत घेऊन तपास करावा असं काही नाही. त्याच्या की कायद्याची कलम ओढताना एक आपल्या प्रेक्षकांसाठी एक सांगतो की नेहमी असा उल्लेख होतो की CBIचा कन्व्हिक्शन रेट हा फार मोठा आहे, आणि वस्तीच CBIने दाखल केलेल्या 100 पैकी कमीत कमी 75-80 किंवा 85 खटल्यामध्ये दोष ठरवला जातो, दोषसिद्धी कन्व्हिक्शन लागतं, शिक्षा लागते वगैरे. तर CBIच्या तपासाच्या 7 लेअर आहेत, 7 तऱ्हेच्या चाळण्या आहेत त्यांच्या. त्या 7 चाळण्यातनं बाहेर आलेला जो तपास येतो त्यांचं चार्जशीट. ऑन द अदर हँड आपल्याकडे जे काही जो काही तपास होतो, मला सांगायला बरेच वेळा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा, म्हणजे खून, मारवाड किंवा एकाडी असेल तर अगदी थातून तपास असतो. पंच देखील प्लॅन केले जातात. आणि मला हे सांगायला खेळ पडतो, मी भरपूर पोलीस खात्यामध्ये ट्रेनिंग केलेलं आहे, फिरलेलो आहे. तर आपल्या लोकांचं पोलिसांना सहकार्य मिळत नाही, पोलिसांना चांगले पंच मिळत नाही. सुशिक्षित मंडळी पोलिसांना पंच म्हणून पुढे यायला नकार देत. आम्हाला कोर्टात जायला लागेल, आम्हाला सकाळी 11 वाजल्यापासून थांबायला लागेल, संध्याकाळी 6 पर्यंत आमचा नंबर येईल की नाही याची गॅरंटी नाही, आणि आम्ही जाऊन आम्हाला काय मिळणार, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे पोलिसांना जे काही पंच म्हणून नेमायला लागतं, तो रिक्षावाला, टॅक्सीवाला, पानपट्टीवाला असे सगळे लोक त्यातून राहतात. त्यामुळे जोपर्यंत जनतेचं सहकार्य मिळत नाही, जनतेमध्ये देखील पोलिसांशी सहकार्य करण्याची भावना होती. आणि मुख्य म्हणजे जी काही कलमं जी ओढली जातात, ते कलमं ओढताना देखील 2 पातळीच्या वरिष्ठांच्या सँक्शन्स, मंजुरी असल्याशिवाय ती कलमं ओढली जाऊ नयेत. असं जर घडलं तर त्या कलमांचा गैरवापर होणार नाही.
आणि कलम ओढली जातात म्हणून याचं लांबतं. कारण साधे पूर्वीच्या IPC मध्ये 30 दिवसाचं 60 दिवसामध्ये किंवा 90 दिवसामध्ये दोषारोपपत्र यायला पाहिजे. NIA आणि FCOC लावल्यामध्ये 180ची तर मिळाली, जामीन देखील कोणी मिळत नसेल. त्यामुळे त्याची जी कलम ओढण्याची जी प्रक्रिया आहे तिथे जर 2 चाळणी आपण घेतल्या, 3 घेतली तर गैरवापर कमी होईल, कुठेतरी त्याला पारदर्शकता येईल, त्याला क्रिस्टल, आणि मग असे गैरप्रकार होणार नाहीच. पण मालेगावच्या केसमध्ये तर 5 वर्ष खटलाच चालला नाही, ती 5 वर्ष तर वायाच गेली. त्याचं कारण असं की हे प्रकरण दिल्लीमध्ये चॅलेंज केलं गेलं ना. मकोका जो रिस्टोर झाला तो आम्ही चॅलेंज केला दिल्लीमध्ये, आणि त्याच्यानंतर 5 ते 7 वर्ष नाहक गेली. ती कदाचित नसती गेली, आणि नसती गेली तर लवकर 5 वर्ष अगोदर निकाल लागू शकतो. त्याच्यात 4 न्यायमूर्ती झाले. हो, हाय प्रकार. पण त्याला अशी एक सिस्टम नाही असू शकत की ठराविक कालावधीमध्ये हा खटला दहशतवादासारखा गंभीर खटला, म्हणजे याच्यात अनेकांचे अनेक वर्ष जातात, भले तो 17-11 असेल किंवा हा असेल, तर टाइमलाईन फ्रेम करणं असं काही शक्य नाही कायद्यामध्ये. लॉ कमिशन कडनं काही कर व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रस्ताव यायला पाहिजे, त्याच्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे. असं जर काय प्रकार घडले आहे तर फक्त त्याच्यामध्ये साधन पद्धत चर्चा होऊन एक त्याचं बिलच्या स्वरूपामध्ये, कायद्याच्या स्वरूपामध्ये टाइम लिमिट त्या CRPC मध्ये, जो CRPC होता आता BNSS आहे, त्याच्याकडे तशी तरतूद केली तर मग कुठेतरी कोर्टावरती देखील थोडंसं बंधन की आम्हाला कदाचित डे टू डे नाही पण आठवड्यातून 2 आणि घडलं काय की हा खटला चालला मुंबईमध्ये, सगळे साक्षीदार होते मालेगावमध्ये, आणि एवढ्या मोठ्या साक्षीदारांना आणणं रोज ट्रान्सपोर्टेशन करणं त्यांचं, आणि नाशिकची काय अवस्था आपण बघताय गेले कित्येक वर्ष नाशिकच्या, असं फार कठीण प्रकार होतं. कोर्ट काय तिथे जाऊन खटला चालवलं बसणार नव्हतं, त्यांना आणि इथे आणणं भागच होत, असं होणार प्रकार आहे. पण कोर्टाने असे म्हटलं की साक्षीदारच रिलायबल नाहीत, त्यांची साक्ष आपण धरू शकत नाही. ती दोषारोपपत्र तपास कोणी केलाय, ते सर्व दोष त्याच्यावरतीच यायला पाहिजे. ते रिलायबल नाहीत, रिलायबल आणले गेलेच ते साक्षीदार, आता मात्र लोकांना आणले आता हेच करणार. असं नाही वाटत की सगळं पूर्ण प्लॅन होतं साक्षीदारापासून ते झालेल्या बैठकीला उपस्थित असलेले, पण त्याला तो ज्याला खरोखर घटनेबद्दल काही माहिती नाही ते टिकू शकलेलंच साक्ष. आणि मुळात जी 12 एप्रिलची जी कॉन्स्पिरसी तथातून म्हणजे त्याच्यामध्ये असं देखील योगी आदित्यनाथ त्या बैठकीला होते असं देखील त्याच्यामध्ये होतं असं वाटेल. मी स्वतः पाहिलेलं मला चांगलं आठवतं. तेव्हा 2008 साली योगी काहीच नव्हतं, खासदार होते फक्त, तर देखील त्यांना बोलण्याचा प्रयत्न तेव्हा झालेला आहे. व्यवस्थित तर पण याचा एक ज्यांना आपण जिस्ट काढायचं म्हटलं तर या खटल्यातून एक आपल्याला काय म्हणता येईल की साक्षीदार रिलायबल नाहीत ही गोष्ट, तपास व्यवस्थित झालेला नाही ही दुसरी गोष्ट. तिसरा मुद्दा काय होतो की ज्या याच्यातून आपल्याला काहीतरी धडा मिळेल पुढच्या केसेसमध्ये, जेव्हा असं कधी असं होऊ नये, खरं म्हणजे कुठली दहशतवादी घटना घडू नये, पण झालीच तर काय करायला. एक त्याच्यामध्ये थोडंसं आणखी तुम्हाला बरं डॉक्टर की आपल्याकडे स्टेट इंटेलिजन्स युनिट SIU आहे, ते महाराष्ट्र पोलिसांशी निगडीत आहे. तर पोलिसांचं जे रिगल टॉपचे बसेल जे हेडक्वार्टर इथे ते इंटेलिजन्स युनिट नसतं. आणि मला चांगलं आठवतं आहे RR पाटील साहेब असताना तर एक असा त्यांनी निर्णय घेतला की आत्तापर्यंत त्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये स्टेटच्या CBI वगैरे मी बोलत नाही की किंवा IB पण बोलत नाही, इंटेलिजन्स ते केंद्राचं नाव, की दुर्दैवाने अशी त्या खात्याची अशी ओळख होती की ते पनिशमेंट पोस्टिंगला तिथे लोक जातात. म्हणजे इथे स्थानिक पातळीवरती कुठल्या पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या डिव्हिजनमध्ये कोणी काही गैरप्रकार केले, कुठे नाही पोलीस अधिकारी दोषामध्ये आढळलं तर त्याला पनिशमेंट म्हणून तिकडे दाखवलं असतं की तिथे बाकीचे त्याला सुविधा मिळणार नाही, स्वतःच खिशातले पैसे मिळत करावं लागतील वगैरे वगैरे. त्यामुळे ते पनिशमेंट पोस्टिंग म्हणून दुर्दैव त्याची ओळख होती. परंतु RR पाटील साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि डायरेक्ट रिक्रुटमेंटची प्रक्रिया तिथे RR पाटील साहेबांनी सुरू केली. त्यामुळे जे खरोखर ब्रिलियंट चॅलेंज जे आपल्याकडे युवा म्हणण्याची काही हे नाही, खूप आपण गावाकडे गेलात तर कळतं. आपण सगळं मुंबईमध्ये राहतो, शहरी वातावरणामध्ये राहतो, पण आपल्या गावाकडे सुद्धा खूप आणि इंटरनेटच्या युगामध्ये राहतो. सगळ्यांना जी इन्फॉर्मेशन ठाणा मुंबईची मिळते इंटरनेटवर कुठं तीच लातूरला मिळते, परभणीला मिळते आणि कुठे जिंतूरला मिळते. त्यामुळे खूप ब्रिलियंट इंटेलिजन्स लोक आहेत. ती डायरेक्ट रिक्रुटमेंटची प्रक्रिया RR पाटील साहेबांनी केली आणि सुरू झालेली. आणि लक्षात घ्या की 26/11चा जो प्रकार घडलेला पाहिला तो शेवटचा प्रकार आहे. त्याच्यानंतर कुठेही मोठ्या स्वरूपाचा आपल्या देशामध्ये टेररिस्ट अटॅक झालेला नाही. त्याचं श्रेय हे आपलं गुप्तचर यंत्रणांना द्यायलाच पाहिजे. आणि कदाचित असं देखील असू सर बरेचसे प्रकार इंग्लिश भाषेमध्ये बोलायचं दे माईट हॅव फॉइल्ड ऑल्सो,
कुठेतरी कॉन्स्पिरसी घडत असेल, हा वास लागला असेल आणि ते फॉईल, आणि जे फॉईल खेळण्याचे प्रकार असतात त्याची कधी वाच्यता करत नाही. आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये भीती तयार होते, लोक घाबरतात, ज्यांचं नावं बाहेर आली त्याच्यामुळे कदाचित दोन समाजामध्ये वैर येऊ शकतं. परंतु आपण 26/11 जर पाहिलं त्याच्यात माझ्या हिशोबाने काय किरकोळ असतील लोकल स्वरूपाचे, परंतु दोन समाजामध्ये वैर घडावं, RSS RDX वगैरे याचा वापर करून काय कुठे मोठा गुन्हा घडलेला आहे असं काय मला मला आठवतच नाही. 26/11 हे श्रेय उत्तरच्या नंतर आहेच. माईट ऑफ पॉईंट तेवढी एक सुधारणा नक्कीच आहे रूल्स असं आहे. गणेशजी धन्यवाद, आपण खूप छान माहिती दिली. थँक्यू. मालेगावच्या खटल्यानंतर अनेक गोष्टी उघड आलेल्या आहेत. तपास यंत्रणातला दोष, तपासातला दोष, तपास यंत्रणाची ढिलाई आणि मुख्य म्हणजे या सगळ्या घटनेला राजकीय रंग देऊन हिंदू टेररिझम म्हणून लोकांपुढे आणणं, हा सगळा डाव या खटल्याने, या खटल्याच्या निकालाने उद्ध्वस्त केलेला आहे. हे आपल्याला यातनं फार चांगल्या पद्धतीने कळतं. अशाच इतर इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आपण पुढच्या भागात नक्की भेटूया. तो बघत राहा परफेक्ट व्हॉइस पॉडकास्ट.